अरे कालच लग्न झालंय माझं, स्वागरात पण नाही अजून. तेवढं तर बायको आज हरवली. गावात शोधली, मंदिरात शोधली, हाटेलात शोधली, सगळीकडे शोधली, तरी तुझी ताय सापडली नाही. अरे ताय हरवली, तुझी ताय हरवली. आई हरवली? आई कधीच मेली की, मी तुम्हाला कालच सांगितलं. अरे आय नाही रे, आय नाही, ताय ताय ताई हरवली? अयो ताई हरवली, कुठं हरवली, कधी हरवली, कशी हरवली? दाजी तुम्हाला लक्ष ठेवत नव्हतं का ताईवर? बोकडा, अरे बाबा हरवली, मेली नाही. कुठे मला सांग, तू एकटाच असाय का तुझं रेशन कार्डच बाद आहे रे? दाजी आमचं रेशन कार्ड पिवळंय, आम्हाला अजून गहू ज्वारी तांदूळ हे सगळं भेटतंय. लय मोठी पार्टी हाताला लागली, आता करोडपती होणार. सरदार सरदार, काय खबर? हवं ही टेबलवाली रील पाहिली का वा? टेबलवाली? अरे टॅबलाचं नाव घेऊ नको बाबा, आपण किडनॅपर आहे. त्या टॅबलाचं नाव घेतलं ना लगेच उचलतात. अजिबात तसलं काय दाखवू नको, पाहिजे तिकडं, तिच्यावर लक्ष ठेव. मुडद्यांनो मला सोडा, तुम्ही मला बांधून ठेवलंय इथं, जाळ केलं तुमचा, मला सोडा इथनं. अरे आपण तर इथं थांबलोय, तिकडं भिंतीला बघून कोणाला शिवाय देते? सरदार हाती बिथाड मोकळ्यात शिव्या खाते, तुम्ही तिथे जाऊन थांबा की, म्हणजे त्या शिव्या तुमच्यावर पडतील. अरे काय बोलतोय तुला का? माझ्या नवऱ्याला तर कळलं ना, बघा एकाची चटणीच करण. मला सोडा लवकर, माझा नवरा लय डेंजर आहे बघा. आम्ही किडनॅपर आहे, किडनॅप केलाय तुला. उडदा बसवला तुझा, कळतं का? इतक्या उन्हातानाचं किडनॅप केलं, संध्याकाळचं तरी किडनॅप करायचं. अहो होत आहे तुमचं बरोबर आहे, आमच्या सरदारला तीच कळत नाही. हा संध्याकाळचं तरी करायचं की, ह्याच्यामुळे तर अजून रंडवर राहिले. किडनॅपर आहे का? कोण आहे आपण? आम्ही किडनॅपर आहे, किडनॅपर. आम्ही असलं उन्हातान बघत नसतो. काय बघता तुम्ही? मी डोरमन बघतो आणि आमचं सरदार छोटा भीम बघतात. अयो लय पाय दुखायला लागलं बाबा. अयो बोट्या बोटी थोड्या वेळ. अयो बोट्या, तुझ्या बहिणीला शोधून शोधून घाम निघला बघ. चुकीचा अर्थ काढू नको, मी शोधून म्हणलोय, दुसरं जर काय बोला ना कांटाळे ना. काय चुकीचं बोलत नाही दाजी, तुम्ही काम तशी करताय, घाम काढाय जोगी. पाणी पिताय का दाजी? नाही, माझा गळा पंक्चर झालाय, म्हणलं पाणी ओतून बघा कुठनं नारळातनं पाणी गळतंय का. काय चेष्टा करताय दादाजी? चेष्टा मी करतोय का तू करतोय चेष्टा? तू नाचा बिच आहे का रे? आपल्या नाचा बेचा येत नाही बाबा. अयो कुठं फसलो गाडी लगेच करून. जाऊ दे, तुला मारण्यात काय अर्थच नाहीये. चल बाबा तुझ्या ताईला हुडको. आपण मुंबईला जायचं का हुडकायला ताईला? तुझी ताई इथं हरवली मुंबईला, का तुझ्या आईचं लगीन लागले का? हे जा बाबा, मी नसतोय तुझ्या ताईला आणि बीला हुडकायला, त्याच्या आईला लगीन करूनच चूक झाली. अयो मी कुठं हुडकू तिला? जा गावात हुडक. मला काही कळत नाही. केळं काय त्यात का? काय टक्की हे काय अशी असते? तू मारण्याच्याच लायकीचा आहे. ठरवलं होतं तुला नाही मारणार, तू मारण्याच्याच लायकीचा आहे. एक काम कर, हे बघ हे मोबाईल घे, ह्याच्यात तुझ्या ताईचा फोटो आहे. गावात जा, प्रत्येक माणसाला दाखव आणि हिला कुठं बघितली का असं म्हण, कळलं का? आणि जा आता. जाऊ दाजी. जा की, बँड लाव का? बँड लाव. ओ काका, हिला बघितली का तुम्ही? लय भारी आहे रे. ओ माझी बहीण आहे.
वाटत नाही तुझी बहीण आहे म्हणून. वाटायला काय झाली, माझी बहीण आहे. बघितली का सांगा ना, लय नका बोलू. नाही बघितली, जा बाबा. त्याची बहीण लय सुरू भारी होती. अरे मला काय नाही दाखवली. आणि गेली आताच ती इथनं. ओ काका, हिला बघितली का? नाही राव, नाही पाहिजे. नाही. हो नाही. अरे गावचा सरपंच, अरे कसली बी अडचण असू दे की हा पट्ट्या मिटावणार तुझी अडचण. रामभाऊ राहायची, रामभाऊची बायको नांदत नव्हती, आणली का ना रामभाऊ बायको माघारी. हा अरे सकाळीच ती सखूबाई वर चाळीची तिचा नातू अरे चढीत हागला बसा बसा, बोयालाच कोण नाही. फट्ट्या गेला सरपंच, काय बाया मागं सारल्या आणि खसा खसा बोलली सुखूबाईची. अरे नातूची. पुढे गेलो, गावची मुतारी बका बका वास मारत होती. याला फट्ट्या कॉक चालू केला, प्रेशरने धुवून काढली चकाचकच. पुढं आलो, मशानभूमीत कचरा लगेच साफ केला. परत ती पुढचा आमच्या आळीचा बंड्या, 4 वर्ष झाले पोरगच व्हाय नाही त्याला. त्याची बायको सरपंच, मला पोरग व्हाय नाही. आयला सरपंच आहे, माझं कर्तव्य आहे. तिला म्हणलं वहिनी घाबरायचं नाही, सरपंच आहे मी. धरली हाताला, खसा खसाच ओढत नेली ग्रामपंचायतमध्ये नेली. असे डायरेक्ट टॅब लावूच लगी, अर्जाचं मंजूर, पोरगाचं मंजूर करून टाकलं. आणि मग सरपंच काय नाद नाही करायचं. तुझं बोल, तुझं व्हायचं आहे का मंजूर करायचंय? मंजूर नाही करायचं. हिला बघितलंय का? हो, डोळं काय वासून बघताय? बघितली का सांगा की. हे होय, काय घातली? अरे हिला रोज बघतोय. तुला काय करायचंय पण हिचं? माझी बहीण आहे. हा, हे तुझी बहीण म्हणल्यावर जीवानी शेण काय तुझा दाजी लागतोय होय. कालच लग्न झालं, ती पण माळावर होतं. मंडप टाकला, गुलाबजामुन होतं, बुंदी होती, बटाट्याची भाजी होती. आणि मी इकडं आलो आणि बहीण झाली गायब. कितवं लग्न होतं? पहिलं. पहिलं लग्न. ही तुझी बहीण आहे बाई, ऐकायला. अरे गोट्या, अरे कुणी मारली तुला? त्या सरपंचाला मी ताईचं फोटो दाखवला आणि त्या सरपंचाने फोटो बघून मला लय हाणलं. बघू. अरे हे फोटो बघून तुला हानी नाही तर काय पूजा करेल का तुझे? अरे हे तुझ्या ताईचा फोटो नाही. मग कोणाचा आहे? हे खलिफा भाबी. खलिफा भाभी? अरे कोणत्या जशी बुर्ज खलिफा तशी मिया खलिफा भाबी. अहो, डायरेक्ट फोटो बघून हाणायला सुरुवात केली. अशी कोण आहे मिया खलिफा? अरे ते आपलं हे ते आपले अरे ते कलाकार आहे, कलाकार लय मोठी कलाकार. कलाकार? काय कला करते दाजी ते? ये दाखवतो तुला. सरदार, किती वेळ बसायचं उन्हाचा असं अजून? चला काहीतरी चिंपोळ्या खेळू की, नाहीतर लुडू खेळू. लुडू खेळायचा. बाज झाली नाटकं आता. चला. बाज झाला आता. सांग तुझ्या नवऱ्याचा नंबर, पैसे मागू दे आम्हाला आता त्याच्याकडनं. मला सांगायला येत नाही, दाबून देते. सांगा येत नाही म्हणजे? मी शिकली नाही. शिकायचं लय सोपं आहे. खायला एक काडी घ्यायची, नाकात घालायची, गुदू करायचं, लगेच शिकाय येते. आमचं सरदार तर रोज शिकतात. शिकता आमच्या सरदाराचा फार शिंबड गळतो. आम्ही शिंबड गाळात तीच काडी नाकात, तीच काडी तोंडात आणि तीच काडी काय बोलतोय? केशात म्हणून घ्या.
डायल करते का मोबाईल मध्ये लाईन हालती या घे अरे सेवा बंद आहे म्हणतंय हा नंबरची सेवा बंद आहे म्हणतंय अयो माझ्या लक्षातच नाही त्यांच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय. आता काय करायचं सरदार द्या की रिचार्ज टाकून मग म्हणजे दाणं टाकून घोडा उडून घ्यायचं काय घ्या की मग त्याला काय होते तुम्हाला काय जाणवायचं इथं काय बोलतोय रे हा गप्पच आता टाकतो रिचार्ज टाक गेला गेला लावतो आता कुठं हुडकायची लागा तुझ्या ताईला आता. हा लागला 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 अरे फोन लागला म्हणतोय हा फोन वय हा हॅलो. हा कट केला असा गोडा लागल्या का हसल्या कट करायला नाही तर काय ऐकत बसेल वय लावतो. काय झालं दाजी? अरे कोण होतं काय माहिती, नुसतं हसत होता. तो का आला फोन. हॅलो. सरदार मुद्द्याचं बोला मुद्द्याचं तुझा ताब्या आमच्या बायकोत आहे. बायको तुझी ताब्यात आहे. तुझी बायको आमच्या ताब्यात आहे. आणि बायकोला जर उद्याचा सूर्य तुझ्या बघायचा असेल तर 10 लाख रुपये घेऊन इथे. सूर्य बघायला 10 लाख रुपये कशाला? तिला ही ताणून सोडा, उद्याचा सूर्य मी तिला फुकाट दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चेष्टा चेष्टा किडनॅपरची चेष्टा हा फिडू काय काष्टा हा. अरे उद्या जर तुझी बायको तुला जिवंत पाहिजे असेल ना तर 10 लाख घेऊन इथं ये. सरदार काय झालं दाजी? लय आंबाच्या तोंड केलंय. तुझी ताई किडनॅप झाली. काय ताईच्या किडनॅप फेल झाली अरे किडनॅप फेल नाही रे बाबा, तुझी ताई किडनॅप अपहरण झालं, उचलून नेलं तुझ्या ताईला. कधी झाली किडनॅप? कशी झाली? काय म्हणलं तू माणूस? 10 लाख रुपये घेऊन बोलवलंय. 10 लाख कशाला बोलवलंय? पायऱ्याची जत्रा माझ्या घरातच आली. सरदार किती दिवस या पाण्यावर काढायचं आहे ते. अरे आता थोडे दिवस तुझा नवरा पैसे घेऊन आला का नाही मग रोज चिकन आणि नुसती बिर्याणी शिवाय काय खायचंच नाही आपण. ओ मला भूक लागली, खायला द्या काय तर. खायला द्या खायला बिला काय नसतंय. तुझा नवरा जेव्हा पैसे घेऊन येईल तेव्हाच तुला खायला देईन. मुडद्या मेल्या, मला इथं बांधून ठेवलंय उन्हा तानाचं. मी चक्कर येऊन पडली फेडली तर, मी मेली तर तुला पोलिस घेऊन जातात. फाशी दे. सरदार आयला बाय म्हणती ती खरं आहे बरं का. तुम्हाला फाशी झाली तर मला पण म्हणजे फाशी होईल होय. आणि फाशी झाली तर तुमचा बिझनेस मी सांभाळेन. बिझनेस आहे ह्यो बिझनेस आहे. सरदार पण तुम्हाला फाशी नाही होणार. तुझं माझा सच्चे चेहरा तुमचा कडेलोट होणार कडेलोट. माझा का बरं गोळावरनं ढकलून देते ती ना. म्हणजे मी गोळा आहे तुझ्या मी गोळा आहे मी हा. वाट तिकडे जा तिला खायला काहीतरी आणून दे नाही तर मरण. मी आले होते जे आहे ना मला फाशी बिशवी पाणी पितू गाड्या फाशी. अय गो सरदार लय बेकार राहिला का. काय आणू खाया तुम्हाला कुठं बघते ह्याच्या गावात. काय आणू खाया वडापाव आणू का सुकी बेळ आणू. वडापाव कोणाला खायला घालतोय? तुझ्या बहिणीलाच घाल खायला. मला ना अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी, दम बिर्याणी, मटन बिर्याणी, सुका मासा, तळलेला मासा, मिठातला मासा आणि रश्यातला. पाण्यात बुडवून बिस्किट खातोय आपण. आयला सगळ्या हॉटेलची लिस्ट सांगितली ही नाही जातो नाहीतर अजून रट्ट खावं लागतं. ओ किडनॅपवाले काका, हात सोडा की.
सोडाय बांधलेत काय हात हा ध्यानात आहे ना? फाशी. त्याच्या आईला नाही सोडलं तर फाशी बिशी लागायची. थांब आलो. सोडलेत आता. खायला कधी येतंय? येतं गेलाय की तो नाही. आला ए चल लवकर चल पटकन. सरदार आयला जेवढं आणलं होतं तेवढं सगळं खाल्लं या आणाला का आयला मी म्हणलं वाईस तरी मला ठेवल. ओ मला झोप लागली आता. इथं बेड टाका, गादी टाका, सतरंजी, एक रग, फॅन लावा, कूलर, AC. अगं तुला किडनॅप केलं किडनॅप. इथं काय तुला सांभाळायला नाही ठेवली तवा. ध्यानात आहे ना? फाशी, केस. नसती बाला मग तू बोकांडी ओढून घेतली. फॅन द्या आणि AC द्या आणि खायला द्या आणि यावं द्या आणि त्याव द्या. एक काम करतो तिच्या नवऱ्याला फोन करतो आणि बोलून घेतो आणि घेऊन जाऊ दे बाबा. नको आपल्याला पैसे नको किडनॅप नको आणि काय नको गाड्या. सरदार तुम्हाला घरी नाही ती नाही इज्जत इथं तर आहे का? नसू दे बाबा पण असली बाला मत नको. लावतो फोन मी तिच्या नवऱ्याला. लाव. हॅलो. अयो सरदार अहो बाय पळाली अर्ध्या लवकर. नाही बाबा आपण नाही बाय माणसाला हात लावत. बाय माणसाला नाही लावत आणि गाड्या माणसाला मला लावतो हात. धर लवकर चल. दाजी मला लय कंटाळा आलाय मी बसतो इथं. झोपाय आलाय का इथं? चल. एकतर तुझी बहीण हरवली आहे, तिकडं किडनॅप झाली आहे, तिला हुडकून आणायचं. किडनॅपरला द्या पैसे नाही तर कसा तरी तिचा अड्डा हुडकायचा आपल्याला. चल लवकर. सरदार थांबा त्या टाकीत बघू द्या मला. अरे टाकीत असती का बाई. चल चल तिकडे बघायला चल. आयला कुठं? थांबा हुडकायचे. थांबा ह्या दगडाखाली बघू. थांबा. अरे काय करतोय काय ती सरडा बिरडा आहे त्याच्यात घुसायला दगडाखाली. चल तिकडं. कुठे गेली असेल मग? चल इकडे बघू. हायला खाल्लं नरडेलेस तर खाली गेली कुठे? बाबा. अरे चल बाबा लवकर. एक तिथं बिना गेली असेल का वरचं? बसतोय. कुठं आहे घातली का समजा? अरे तुझ्यासाठी स्पेशल रस्ता बनवून घे बरं. केवढी डेअरी ती एवढ्या गल्लीतून आलाय अरे बारक्या. पण समोर मोठा माणूस आल्यावर आपण बाजूला जायचं असतं. एवढं कळत नाही काय? हा विचारा. एक आम्हाला मदत पाहिजे होती. ती ह्या बाईला कुठं बघितले का? हिला ही माझी बायको ह्याची बहीण आहे, हरवली आहे, कुणीतरी किडनॅप केली आहे. नाही नाही राव. आम्हीच किडनॅप केली. तुम्ही किडनॅप केली? हा ती म्हणजे तुम्ही किडनॅपर आहेत का? होय आम्ही काय होय अभिमानाने सांगता आम्ही किडनॅपर आहे? हा माझ्या बायकोला किडनॅप केलं राव. कालच लगीन झालं तर किडनॅप केलं. स्वागत पण नाही. ती असू द्या. तुम्ही तिचं नवरा आहे ना. हा मग एक काम करा ती मगाशी रिचार्ज मारलाय तुम्हाला ते पैसे द्या आमचा आम्हाला. तुझा रिचार्ज गेला खाड्यात. तिथं माझी बायको सोन्यासारखी गेली. तुझ्या रिचार्ज काय घेऊन बसलाय अरे तेव्हा? बाबा खाऊन पिऊन आमचंच गेली पळून ती. पळून गेली? मग काय पळून गेली? अशी कशी पळून गेली? हुडकून पर फेस आला आम्हाला. मला काय सांगू, मला माझी बायको पाहिजे. कुठलं द्यायची बाबा बायको पळून गेली का ते आमच्यापासून पळण आम्ही कुठलं आणून देऊ तुला तुम्ही बायको? तिला धरलीच कशाला होती? कशाला किडनॅप केली ते मला काय सांगू ना. मला माझी बायको पाहिजे म्हणजे पाहिजे. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे मला माझी बायको पाहिजे. नाहीतर तुमच्यावर पोलीस केस टाकेल मी. अयो परत केस. अरे नवरा बायको काही एकसारखीच आहे का? ती बी केस टाकन तू बी केस टाकन. मला फाशीला लावतात का आता? हा फाशीलाच लावणार. अयो अरे दिवसभर लागा केस ऐकून नका पारा आमच्या सरदारचे हातभर काढले. आता हातभर ईदभर सुद्धा ठेवणार नाही. मला माझी बायको हुडकून द्या म्हणजे द्या. एक काम करू हा. आपण मिळून हुडकू. आयला तीच काम धंदे राहिल्यात माझ्या जिंदगीत. आयला बायकोला हुडकण्याशिवाय दुसरं काय कामच नाही आता. नाही चला आपण मिळून हुडकू. तुमची तुम्हाला बायको मिळून जाईल म्हणजे मी पण वाचलो. फाशीला लागणार नाही. चला आता कुठे गेली चल बाबा कुठं झालाय.